कुत्र्याने सांगितले की माणसाने मरेपर्यंत या 4 कामांना करू नये. हे 4 काम कोणते आहे ज्याला माणसाने केले तर त्याची धनहानी, जीवहानी आणि सन्मानहानी होऊ शकते. तर चला या कथेमार्फत मी तुम्हाला समजावतो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कथेत पुढे जाण्याआधी तुमच्याशी छोटेसे निवेदन आहे की तुम्ही आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, एक गाव होतं. त्या गावात एक शेतकरी राहत होता. तो शेतकरी प्रत्येक प्राण्याची भाषा समजू शकत होता. त्याला एका ऋषीने वरदान दिलं होतं की हे वरदान जर त्याने कोणाला सांगितलं तर तेव्हाच त्याचा मृत्यू होईल. शेतकरी त्याच्या या रहस्याबद्दल कोणालाच सांगत नव्हता. मित्रांनो, त्या शेतकऱ्याच्या घरी एक बैल, गाढव, कुत्रा आणि एक कोंबडा पाळलेला होता. ते प्राणीसुद्धा जेव्हा कोणत्या गोष्टी बोलायचे तेव्हा तो शेतकरी खूप वेळा त्यांच्या त्या गोष्टी ऐकत होता. एका दिवशी त्याने त्याच्या घरी बैलाला आणि गाढवाला बोलताना ऐकले. शेतकरी त्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता. बैल म्हणत होता, "अरे मित्र गाढव, तू खूप चांगला नशीब घेऊन या घरात आला आहे. तूच पहा की आता आपला मालक तुला काम देखील कमी देतो आणि खायला सुद्धा खूप देतो. मालक तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी अभागी आहे. पहा, मला मालिक कुटार खायला टाकतो आणि कामसुद्धा दिवसभर करून घेतो. मालकाचा गडी मला खूप मारतो. असं नरकासारखं जीवन घेऊन मी इथे जन्माला आलो आहे. खरं पाहता तर मजा तुझीच आहे." बैलाची दुःखद गोष्ट ऐकून गाढव म्हणाला, "अरे, हे मालिक लोक खूपच निर्दयी आणि स्वार्थी असतात. मी तुला यापासून वाचण्याचा एक उपाय सांगतो. जर तू माझी ही गोष्ट ऐकली तर तू खूप आरामात राहशील." तेव्हा तो गाढव त्या बैलाला एक उपाय सांगतो. बैल त्या गाढवाची गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. तेथेच एक शेतकरी सुद्धा येतो आणि तो खूप लक्षपूर्वक ऐकतो. गाढव म्हणाला, "मित्रा, तू एक काम कर. जेव्हा शेतातील गडी तुला शेतात काम करण्यासाठी घेऊन जाईल तेव्हा तू बिमार असल्याचं नाटक कर. पहिले तर तू घरूनच खूप वेळानंतर उठ आणि जेव्हा तो तुला घेऊन जाईल तेव्हा रस्त्यातच चालता चालता अचानक खाली पड आणि नंतर तो तुला मारून उठवण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी तू उठूच नको. तेव्हा तो शेतगडी समजेल तू बिमार आहेस आणि ते तुला कामावर घेऊन जाणार नाही." मित्रांनो, शेतकऱ्याने त्यांच्या सर्व योजना समजून घेतल्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी शेतगडी त्या बैलाला शेतात काम करायला घेऊन जाऊ लागला. तेव्हा तो बैल पहिल्यांदा तर उठलाच नाही आणि नंतर जेव्हा तो उठला तर थोडा दूर जाताच अचानक खाली पडला. शेतगड्याला त्याला मारून उठवण्याचा प्रयत्न केला पण तो नाही उठला. तेव्हा गड्याला समजलं की तो बैल बिमार आहे. त्याने ती गोष्ट त्याच्या शेतकरी मालकाला जाऊन सांगितली. शेतकऱ्याने तर त्यांची ती योजना पहिलेच ऐकली होती. त्याला माहिती होतं की बैलाला ही योजना गाढवानेच सांगितली. सर्वात मोठा धोकेबाज तर तो गाढव आहे. बैलाच्या जागी आता मी त्याच्याकडून काम करून घेईन. शेतकऱ्याने गड्याला सांगितलं की जर बैल बिमार असेल तर त्याला नको नेऊ. त्याला खायला चारा टाक आणि आराम करू दे. याच्या जागी तू आज गाढवाला घेऊन जा आणि एक गाढव आणखीन आण आणि त्या दोघांना मिळून शेतात काम करून घे. मित्रांनो, त्या शेतगड्याने असेच केले. बैलाला खायला चारा टाकला आणि गाढवाला सोडून शेतात घेऊन गेला. दिवसभर त्याकडून खूप काम करून घेतलं. बैलाची सर्व कामे त्या गाढवाच्या अंगावर येऊन पडली. गाढव आज त्या बैलाच्या जागी काम करून खूपच दुःखी होता. विचार करत होता, मी तर बैलाला चांगली योजना सांगितली पण त्यांनी उलट माझ्यावर सांगितलं सगळं. मालकाने जर रोज रोज माझ्यासोबत असेच काम केले तर मी तर मरूनच जाईन. मित्रांनो,
जेव्हा या प्रकारे गाढव विचार करतो तेव्हा त्याच वेळी शेतकरी पुन्हा येऊन त्यांच्या गोष्टी ऐकू लागतो. बैल तर आज खाऊन पिऊन आरामात बसला होता आणि गाढवाचा आभार मानताना म्हणू लागला, मित्रा, तू मला असा उपाय सांगला की काल मी कामापासून सुद्धा वाचलो आणि पूर्ण दिवस बसून खाल्लं. मी तुझे उपकार मरेपर्यंत नाही विसरणार आणि मी कामापासून वाचण्यासाठी आतापासून रोज असंच करत जाईन. मित्रांनो, त्या गाढवाला समजलं होतं की या बैलाने पुन्हा एकदा बिमार असण्याचं नाटक केलं तर त्या बदल्यात काम त्या गाढवालाच करावं लागेल. गाढव रागात लाल झाला होता, पण तो शांत झाला आणि त्याने विचार करून त्या बैलाला म्हणाला, अरे मित्रा, तू काल कामावर का नाही गेला? आणि आज त्या मालकांना मी बोलताना ऐकलं, ते त्यांच्या शेतगड्याला सांगत होते की हा बैल रोज बिमार होतच राहतो. काम वाम तर हा काही करतच नाही. यासाठी उद्या याला कसाई जवळ जाऊन विकून ये, का तू याला फुकटचं घरी बसवून खाऊ घालतो? उद्या जर हा कामावर नाही गेला तर याला कसाईजवळ विकून टाक. गाढव म्हणाला, मित्र, विचार कर, उद्या तू कामाला गेला नाही तर शेतगडी तुला कसाईजवळ नेऊन विकेल आणि तो कसाई तुला कापून टाकेल. गाढवाच्या गोष्टी ऐकून बैल म्हणाला, मित्रा, तू खरंच खूप हुशार आहे की तू मला सांगितलं आणि माझा जीव वाचवला. जीवापेक्षा मोठं काहीच नाही, त्यामुळे उद्यापासून मी रोज कामाला जाईन. मित्रांनो, जेव्हा शेतकऱ्याने या गोष्टी ऐकल्या तेव्हा तो एकदा जोरात हसायला लागला. शेतकऱ्याच्या हसण्याचा आवाज ऐकून त्याची बायको त्याला म्हणाली की तुम्ही असे का जोरजोरात हसताय? तुमच्या हसण्यामागचं कारण मला सांगा. शेतकऱ्याने खूप टाळण्याचा प्रयत्न केला. ती या कारणाला विचारू नये असे, पण त्या बायकोने ऐकली नाही आणि ती हट्टाला पेटली. तुमच्या हसण्याचं कारण मला जरूर सांगा. त्यावर शेतकरी म्हणाला, प्रिये, मला प्राण्यांची भाषा समजण्याचं वरदान प्राप्त आहे. बैलाची आणि गाढवाची गोष्ट ऐकून त्याला खूप हसू आलं, पण जे गोष्टी मी ऐकल्या त्या मी तुला सांगू शकणार नाही, कारण जर मी हे तुला सांगितल्या तर माझा मृत्यू होईल. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, त्याचं मला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही मरा किंवा वाचा, पण मला ते सांगा, आणि हे नाही सांगितलं तर मला खूप राग येईल. जर तुम्ही मला नाही सांगितलं तर तुम्हाला माझा मेलेला चेहरा दिसेल. मित्रांनो, शेतकरी त्याच्या बायकोच्या गोष्टी ऐकून खूप दुःखी झाला, कारण ते तिच्यावर खूपच प्रेम करत होता. तिच्या प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत होता. तो पुन्हा आपल्या बायकोला समजावू लागला, ऐक माझं, जर मी हे सांगून गेलो तर मी मरून जाईल आणि तू विधवा होशील. त्यामुळेच मला तू हे फालतूचा हट्ट करू नको. त्याची बायको म्हणाली, पहा, जर तुम्ही मला ही गोष्ट नाही सांगली तर मी खानपान सोडून देणार. मित्रांनो, आपल्या बायकोच्या मरण्याची गोष्ट ऐकून तो म्हणाला, ठीक आहे, मी सांगणार. त्याने त्यांच्या सर्व परिवारातील सदस्यांना बोलावून घेतले आणि सर्व गोष्टी सांगितलं की तो तिच्या बायकोला एक रहस्यमय गोष्टी सांगून आता मरणार आहे. मित्रांनो, त्या शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी त्या बायकोला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि ती तिच्या हट्टावर अडून राहिली आणि ही गोष्ट तर अजूनच राहणार म्हणून ती सांगून राहिली. कुटुंबातील सर्व लोक हे ऐकून रडू लागले. त्याच वेळेला त्या शेतकऱ्याच्या घरातील कुत्रा आणि कोंबडा आपसात बोलू लागले होते. शेतकरी त्यांचे सर्व बोलणं हे लक्षपूर्वक ऐकत होता. कुत्रा म्हणाला, हे मित्रा, तू ऐकलंय का की आपला मालक आता लवकरच मरणार आहे, ते पण बायकोला त्याचे रहस्य सांगून. आपला मालिक तसा तर खूप समजदार आणि चांगला व्यक्ती आहे, पण बायकोच्या फालतूच्या हट्टापुढे आत्महत्या करत आहे. कोंबडा म्हणाला, मित्रा, असे लोक खूपच मूर्ख असतात जे स्त्रीच्या मागे लागून आत्महत्या करतात. मलाच बघ, मी खूप साऱ्या कोंबड्यामध्ये एकटा कोंबडा आहे. मजाल आहे की कोणी माझ्या पुढे येईल आणि माझ्या संग फालतूचा हट्ट करील. तेव्हा तो म्हणाला,
मित्रा, एक गोष्ट तर आहे, आपला मालक खूपच मूर्ख आहे, जे बायकोला आनंदी करण्यासाठी आपला जीव देत आहे. कुत्रा म्हणाला, हो भावा, तू बराबर बोलत आहेस. माणसाला हे 4 काम मरेपर्यंत करायला नाही पाहिजे. पहिलं म्हणजे स्त्री पुरुष किंवा पिता व पुत्र यामध्ये कोणत्याही एकाच बाजूला बोलायचे नसते. दुसरा, माणसाला त्या गोष्टी सदैव ठेवल्या पाहिजे ज्या त्याला संकटात किंवा अडचणीत बाहेर काढतील. तिसरी गोष्ट म्हणजे ज्याने शत्रू किंवा मिळालेल्या गोष्टी या आपल्या बाहेर माहिती होतील, आपले रहस्य लोकांना माहिती होईल आणि आपल्या कमजोरी त्यांना माहिती होतील. चौथी म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्यावरून तिच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या व्यक्तीवर चुकीचा निर्णय घेणे हे सुद्धा चुकीचे आहे. कोंबडा म्हणाला, आता शेतकरी करेल तरी काय, तो प्रेमात अंधाळा झाला आहे, तो त्याचा प्राण आता असाच देईल. तेव्हा कुत्रा म्हणाला, हे मित्रा, मारण्यापुढे तर भूत सुद्धा पळतो, तर हे तर माणूस आहे. आपल्या मालकाने ज्या चाबुकाने घोड्याला मारला आहे, ज्या चाबुकाने तो इतर प्राण्यांना मारतो, त्या चाबुकाने जर इकडे दिमाग लावला तर काही होईल, त्यानेच काही होऊ शकेल. मित्रांनो, कुत्र्याची गोष्ट ऐकून त्या शेतकऱ्याचा जमीर जागी झाला आणि त्याने चाबुकाने त्याच्या पत्नीला मारण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने मार जास्त लागत होता म्हणून मी रहस्य जाणून घेणार नाही असे म्हणाली आणि मी आता ते पुन्हा विचारणार नाही असे म्हणून घरात पळून गेली. मित्रांनो, अशा प्रकारे त्या शेतकऱ्याचा जीव वाचतो. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.